हाय नमस्कार. मी अनिकेत. मी पुण्याच्या एका स्टार्टअपमध्ये काम करतो. सो बेसिकली काही जसं कालचा व्हिडिओ मी टाकला, की अशा गोष्टी होत आहेत आयुष्यामध्ये किंवा ज्या कंपनीमध्ये मी काम करतो आहे तिथं मला असं फील करून देतं जाते, की तुझ्याकडनं डिझाईन्स स्लो होत आहेत किंवा तू का डिझाईन्स फास्ट देत नाहीस किंवा अशा गोष्टी कुठेतरी तुम्हाला फील करून दिल्या जातात. म्हणजे थोडक्यात काय, की तुम्हाला एक्झिट करण्याचा प्लॅन तिथं बनवत आहेत. सो मला ते फील झालं. आय थिंक सगळे जे डिझायनर असेल त्यांना पण एक कधी ना कधी किंवा जे MNCमध्ये किंवा एका छोट्या स्टार्टअपमध्ये काम करत असेल त्यांना नक्की हे फील झालंसुद्धा असेल. पण हे मला माहीतच होतं आधी हे कधी ना तर कधी होणार आहे माझ्यासोबतसुद्धा. कारण की ॲज अ डिझायनर मला वाटतं की मी माझं बेस्ट देतो आहे. पण पुढच्याला जर वाटत नसेल तिथं मला एकच ऑप्शन दिसतो, की आपण आपलं त्यापेक्षा चांगलं देण्यापेक्षा आपण एक्झिट झालेलं बरं. कारण की काही वेळा असं मला पर्सनली वाटतं, की तुमची किंमत जी आहे ना ती पुढच्याला कळत नाही आणि जिथं तुमची किंमत कळत नाही तिथं राहण्यात काही अर्थ नाही आहे. सो मला तर मी प्रखर आहे मी. खूप जणांना हे वाईट वाटेल, खूप जणांना पॉझिटिव्हसुद्धा वाटेल. पण मी खरं म्हणतो, की मी आता इतक्या कंपनीमध्ये काम केलं आहे किंवा मला जितका एक्सपिरियन्स आहे किंवा मला जितकं नॉलेज आहे तेव्हा एक गोष्टी कळतात, की जिथं व्हॅल्यू आहे तिथं टिकलेलं कधीही चांगलं. आत्ता माझा जो डिझाईनचा टाईम आहे तो 1 तास आहे. एखादं बॅनर असेल, प्रिंटिंग असेल. जर त्या पुढच्या माणसाकडनं तुम्ही एक्स्पेक्टेशन करताय, जे काम ऑलरेडी 2 तासाचं आहे ते 1 तासात करून दे. बरं त्याला 1 तासात करून दिलं तर पुन्हा अर्ध्या तासात करून दे. चाललं आहे काय नेमकं? पॅकेजिंग डिझाईनला टाईम लागणार, थॉट प्रोसेसला टाईम लागणार. सो ह्या गोष्टी कुठेतरी आता थांबल्या पाहिजेत. सो त्याच्यासाठी हे कुठेतरी बदललं पाहिजे. सो हे जर असं चालू राहिलं तर मला वाटत नाही काही कंपनी ग्रो होतील किंवा काय होतील किंवा कंपनीची चांगल्या दिशेने बाजू चालू आहे. एखाद्या पर्सनला डाऊटेबल फील करून त्याच्याबद्दल अशा गोष्टी जर तुम्हाला खरंच त्याच्याकडून कामं हवं आहे तर त्याला पॉझिटिव्ह माइंडने कामं करून घ्या. नाही किंवा अशा रीतीने नाही, की तू हे करत नाही आहेस, तू ते करत नाही आहेस, तुला इतका टाईम लागतो आहे. दिस इज नॉट गुड आय थिंक. सो आज दिवसभर नुसता ह्याच गोष्टी डोक्यात. सो अदर थिंग नाही. पण आपण ठरलं आहे 30 दिवस आपण न्यू चॅलेंज घेतलेला आहे, की नवीन काहीतरी शिकायचं आहे आणि डेली व्हिडिओ टाकायचा आहे. सो भेटू पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.